ए म्हाताऱ्या, अरे मेला का हाय जित्ता? रोज तर पाटा पाटा आवाज देतो, चिमणे ए चिमणे, शाळेत जायचंय का नाही? आज आवाज नाही दिला, माझी शाळा बुडली की. तुला सांगितलं बघार नाही मारायचो मी चिमणे. हे कार्टी काय म्हणत होतीस ग? तू उठवलं का नाही? अगं चिमणे, मला ताप आला होता, मला बरं नव्हतं, मला उठायचं उशीर झाला. अगं आज डबल लॉस झाला माझा. एकतर शाळेला सुट्टी पडल्यामुळं मॅडमच्या छड्या खावा लागणार आणि संध्याकाळची चॉकलेट पण बुडली. ए बाया, छड्या तुझ्या तू खा बाया, पण चॉकलेट मात्र मी देणार हा. आज बाहेर गेला नाही म्हटलं कुठनं देणार चॉकलेट? अगं जाणार आहे माझी आई. मी तुझी आई आहे का म्हाताऱ्या? संध्याकाळी चॉकलेट. लय आगाव झाली पोरगी. गजानराव, चला आता तुमच्या सरणाच्या गावऱ्या तुम्हालाच गोळा करायच्यात. पिंगळा बोले महाद्वारी, पिंगळा बोले महाद्वारी, ऐका हो ऐका जनसारी, कधी न चुके रेखा, त्याला कधी न चुके रेखा, ऐका हो ऐका जनसारी, ऐका हो ऐका जनसारी, कधी न चुके रेखा, कधी न चुके रेखा. बाळा, तू समस्येनं ग्रासलेली दिसतेस, खूप पीडा आहे तुझ्या माग. आता काय सांगू बाबा तुम्हाला, हे जगात जेवढ्या पण अडचणीत ना, देवानं समजा माझ्याच झोळीत टाकल्यात बघा. उठता बसता घरच्यांचं बोलणं खाती, जे बी काम हातात घेतीस ना त्याचं वाटोळ होतंय त्या कामाचं. आता काय सांगू बाबा, कालच घ्या, काल जत्रा होती, आई म्हणली कालवणात मीठ टाक. आता मला काय माहिती खाली पातेल आहे म्हणून, असा मिठाचा पुडा फोडायला गेली तसा तो पातेल्यात. मग काय बापाने कालवण खराट होस्तोपर्यंत चोप दिला असेल. अहो त्या खारटाचा सोडा, पण बापाने सगळी त्याची मित्र कंपनी बोलवली होती. त्यातला एक मित्र म्हणतोय कसा, काय र आम्ही तुझी जत्रा जास्त खाऊ नाही म्हणून असं कालवून केलंय का? आता मुद्दाम कोण खराट करतं का? हे चक चक. बर ते जाऊ दे, तू आता पुरी काय कर, 4 शनिवार धर, म्हणजे सगळ्या समस्या सुटतील बघ. आधी रविवार धरायची, आता शनिवार धरल्यावर रविवारला रागील का? अगर राग हा पुरी मान्यावर असतो, पण ते जाऊ दे, ते सोड. तू काय कर, 4 रुईची पानं घे, नदीला जाऊन सोड, तुझ्या साऱ्या समस्या सुटतील बघ. चालतंय चालतंय, पण नदीला गेल्या पोहलं तर चालेल ना? हा पाहू ना. अगं खोल पाण्यात बुडी दे, चांगली खोल जा, 100 होस्तोपर्यंत बाहेर निघू नको, म्हणजे सगळ्या समस्या सुटत्याल बघ तुझ्या. चालतं चालतं. रामकृष्ण हरी. पिंगळा बोले महाद्वारी, पिंगळा बोले महाद्वारी, हास्यमुखीच्या वेदना कोण सांगे ह्या जीवा, सुखी दिसे हा संसार, पण इथे सगळा अंधार, पिंगळा आला महाद्वारी. जा ना बाबा, घरी नाही कोण. इथं सगळी माणसंच राहतात ना. हो, मग तुम्ही आहात की. तुम्ही तुमचा रस्ता धरा ना, मला एक तो उशीर झालाय. वेळ दिला वाटतं कोणाला तरी, कोण तिकडे वाट पाहतय काय, म्हणूनच जीव कसावीस झालाय. हो ना राव, 5 वर्ष झालं माग फिरतोय, तेव्हा कुठं टाइम दिलाय, आणि ही गाडी चालू व्हायचंच नाव घे नाही. कशी होईल, नशिबाचं कुलूप लागलंय अहो तुमच्या. बघा ना राव, आता जर वेळेत नाही पोचलो ना तर माझ्या शेवटची वेळ येईल. तुम्हाला 100 रुपये देतो, उघडा की माझ्या नशिबाची चावी. ओम नमो नारायण. तुझं आहे तुझं पाशी, परी जागा चुकलाशी बाळा. तिकडं बघ, तिकडं बघ. महाराज स्टार्टर. ती मला होय म्हणाल ना? चावी व्यवस्थित फिरवा, म्हणजे सगळं ठीक होईल. फिरवतो फिरवतो. पिंगळा आला महाद्वारी, पिंगळा आला महाद्वारी, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम कृष्ण वासुदेवम. ओम नमो नारायण, ओम नमो नारायण. ए म्हाताऱ्या, कशाला आवाज चढून बोलतोय रे? डोक्याला ताप आमच्या मोकळ्यात. महाराज आपण भरपूर तापलाय, अहो आम्ही देवाची माणसं. ए डांगरा, तुला दाढीला पैसे नाहीत
तुझ्याकडे बघितलं तरी बारकी पोरं भेट्यान आणि म्हणतो देवाची माणसं. पोरा, तुला पटू नाही तर नाही पटू, पण हा सगळा देवाचा खेळ आहे. देवाचा. आता मला सांग, उद्या जर तुला अटॅक आला तर देव येणार का तुझी बायपास करायला? अरे ज्या देवाला आपण आंघोळ घातल्याशिवाय तो आंघोळ करत नाही, ज्याला नैवेद्य ठेवल्याशिवाय तो जेवत नाही, आणि तो कसला रे देव? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. पांडुरंगा, ह्या पोराला चांगली बुद्धी दे रे बाबा. ए, माझ्या बुद्धीचं नको सांगू. माझा 25 लाखाचा टर्नओव्हर काय वर्षाचा. तुझ्याकडे बघून असं वाटत नाही रे मला. ए बेकाऱ्या, नाही घेतली. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, वासुदेव हरी, वासुदेव कुठून हरी. येते असली बेकारी काय पांडुरंग, माहिती. पांडुरंग, सगळ्यांनी आमचा पांडुरंग. जीव खाल्लाय सगळा. अगं अश्विनी, तुला सांगून सांगून दमलो बघ मी. की आपलं पीक गेले बिगर तुला गंठन नाही करता येणार. नाही नाही, आणि गंटन केल्या बगर म्या काय गप बसणार नाही. अगं ऐक जरा माझं. काय तुमचं ऐकायचं? तुम्हीच माझं ऐकायचं. नाहीतर मी मारायला निघून जाईल बर का. आणि काय म्हणला? आयफोन घेतो. आणि काय घेतलं? आईचा फोन आणून दिला. आता गंटन घ्या म्हणलं तर काय बांधचाल? तो घंटाच बांधतो गळ्यात. आता तुझ्या गळ्यात घंटा नाही, दगड बांधतो दगड, आणि देतो हिरीत ढकलून. अयो, शो बाबा तर माझ्या जीवावरच उठला या. मी जाते आता. अगं अश्विनी, अगं थांब, ऐक. सोबत सर्वांची वेळेपुरती, सोबत चालते रे दोन पावले, जगण्याच्या या वाटेवरती शेवटी एकलाच माणूस. पोरी, आयुष्याची सुरुवात पण इथूनच आणि शेवट पण इथेच असतो. अहो हेच हेच सांगून दमलोय तिला. दिल्या घरी का मेल्या घरी हेच तिला समजत नाही. पोरी, तुझा नवरा देव माणूस आहे, तू त्याच्या रोज पाया पडत जा. अगं त्याच्या पोटात असतं तेच होटात असतं. भोळा सांब आहे ग, तो भोळा सांब आहे. हा, तुम्हाला नाही काय माहिती बाबा, वरून बोळा ना आतून काळाय. पोरांनो, ह्या म्हाताऱ्याचे शब्द लक्षात ठेवा. आपण जेवढं ताणतो ना तेवढं ती ताणतं आणि शेवटाला तुटून जातं. हा, चला येतो मी. रामकृष्ण हरी. ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो अगं नारायण. अश्विनी, आपण शेतकरी आहे ग. आपल्या गळ्यात मोत्यांच्या हारांपेक्षा आहे ना घामाच्या धारा शोभून दिसतात बघ. हा, या घामाच्या दारात तुम्ही तुमच्या गळ्यात घाला, तुम्ही शोभून दिसा. मी चालली माहेराला. अगं ऐक अश्विनी, कुत्र्या शिपुटी कुत्र्याचं शिपूट शिव. चला. दादा टोकते का बाई, चल त्यांच्याकडे. बाबा, नमो नारायण, नमो नारायण. बाबा वाटतंय. हो, ह्यो माझा लहान भाऊ आहे बघा. आई वडिलांनी चांगले संस्कार लावले तुमच्यावर. लहानपणीच आई वडील गेले, आता आम्ही दोघच असतो बघा. खोटं बोलतोय दादा, मला हायत आई वडील. माझा दादाच माझा आई वडील आहे. पोरांनो, लय भारी वाटला रे तुम्हाला भेटून. हा, ए बाळा, किती जरा माझी गुळी येते तापाची, दे रे हुडकून जरा. हे बघ, हे बघ, हे बघ. बाबा, संपल्यात की गोळ्या ह्याच्यातल्या? संपले होय. बर बर, पाकिट ठेव ह्यात. मी घरी जाता मेडिकल मध्ये घेतो. हा हा, असू दे असू दे. बाबा, तुम्ही कुठं राहता हो? इथं शेजारच्या वाडीत राहतो. गेलं 6 महिने झालं आलो यार मी. तसं मी बीडचा आहे. तुमचे लोक महाराजांच्या काळात लय महत्वाची भूमिका बजावायचा ना. अरे, राजांचा काळ लय भारी होता. त्या काळात आम्ही युद्धात हिरगिरी करायचो. राजांनी पाठवलेला निरूप लोकांना सांगायचो, सावध राहा म्हणून. असे आमचे पूर्वज करायचे. बाबा, मुलं नातवंड असतील की तुम्हाला? होय, चांगला संसार होता रे माझा. बायको, 2 मुलं. पण मुलं जशी जशी मोठी व्हायला लागली ना तशी माझी त्यांना लाज वाटायला लागली. अरे मग मुलं गेली मुंबईला, त्यांच्याबरोबर बायको पण गेली. मग आता एकटेच राहता होय? आणि मग खाण्यापिण्याचं कसं? अरे जिथं राहतो ना तिथे एक चांगली फॅमिली आहे बघ, आणि तिथे एक गोड चिमणी आहे. ती मला देते भाकरी तुकडा आणून आपलं, त्याच्यावर माझं चांगलं चाललंय. होय बाबा, तुमची बायका पोरं तुम्हाला भेटली नाही तो परत कधीच? अरे आलती 20 वर्षापूर्वी मला भेटायला. बायको, पोरग, सुना.
पण सुना तर काय, घर बघून तिला घाण वाटलं रे मला बघून, शी म्हणाल्या आणि गेली निघून रे, गेली निघून. माझ्या मरणाची वाट बघतात रे. पण त्यांना कुठं माहितीये हा पिंगळा वाट धावतो सगळ्याला. बाबा तुम्हाला भेटून बरं वाटलं बघा, साक्षात इतिहासाला भेटल्यासारखं वाटलं. मला तर महाराजांच्या काळात तुम्हाला लोकांना किती मानत असतील याचाच विचार मनात आला बघा. अरे वेळेनुसार काळ बदलतो, आम्ही बी बदलायला पाहिजे होतं. पण काय आहे, जे मनात रुजलंय ना तेच खरं वाटतं. चला येतो बाळा ना. अरे अंधार पडायच्या आत जातो घरी, रातच्याला दिसत नाही रे मला. हा चला येऊ का. ओम नमो नारायण. ठेवलं. चला येतो बाळा ना. चला. ओम नमो नारायण, ओम नमो नारायण. दादा पुढच्या पिढीला पिंगळा बघायला भेटेल का रे? मला भेटला बघ, ते भारी वाटलं. आर्यन ही शेवटची पिढी आहे. कृष्ण कृष्ण कृष्ण, राधे कृष्ण राधे कृष्ण, राम कृष्ण हरी वासुदेव हरी, राम कृष्ण हरी वासुदेव हरी. चिमणी कुठे गेली आमची. पिंगळा आला महाद्वारी, पिंगळा आला महाद्वारी, पिंगळा आला महाद्वारी. आयु चिमणी आली की आमची. हे तुमचं चॉकलेट. बाबा हा? किती भारी आहे रे तू. अय्यो मा मा. पाणी आणाय का आम्हाला. हा वा 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 वा, शानी आहे आमची चिमणी, शानी आहे माझी बाई. अय म्हाताऱ्या, सकाळी लवकर उठवायचं, नाहीतर उद्या तुला शाळेत पाठवीन छड्या खायला. होय ग माझी आई. ए आय म्हणू नकोस. असं होय. बर चिमणी. म्हाताऱ्या, ए म्हाताऱ्या, म्हाताऱ्या, म्हाताऱ्या उठ की. ए म्हाताऱ्या उठ की. म्हाताऱ्या, ए म्हाताऱ्या उठ की. ए म्हाताऱ्या उठ की. ए म्हाताऱ्या उठ ना. मम्मी म्हाताऱ्या उठा नाही. म्हाताऱ्या उठ की. बाबा लवकर या. म्हाताऱ्या उठ की. म्हाताऱ्या, ए म्हाताऱ्या उठ की. मम्मी म्हाताऱ्या, ए म्हाताऱ्या उठ की. म्हाताऱ्या, म्हाताऱ्या. संपलं सार. अहो नीट बघा की, न्यायचं का त्यांना दवाखान्यात. त्यांचा रात्रीच विषय संपलाय. चल माती तयार करू. होय खरंय, पण त्यांच्या घरची. त्याला कोणी नाही, चल तू. काय का म्हाताऱ्या, माझ्या ऐवजी तुला छडे खावा लागल, मला चॉकलेट द्यावं लागल, म्हणून मरून गेलास होय. जा, तुला बोलणारच नाही. पिंगळ्या महाद्वारी, बोले पिंगळ्या महाद्वारी, काळी तोर रे गा, बोले पिंगळ्या महाद्वारी.